आमची चर्चाच व्हायची आहे, आम्ही बोलायचंच आहे. तुम्ही नोट मागताय आम्हाला लिहून द्या म्हणजे काय? तुम्ही वसतिगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देताय गुरेढोरे समजलेत का? का तुम्ही या ठिकाणी आमच्या जे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे ते तुमच्यासाठी कुक्कुटपालन आहेत? जास्त बोला. मंत्री साहेब अशोक उईके बसलेले आहेत, वाघमारे साहेब बसलेले आहेत. इतके वरिष्ठ मंडळी असताना तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला या ठिकाणी इनडायरेक्टली त्यांनी आम्हाला बोलण्याचा मॅनर्स नाही आहे हे कळवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांना सुद्धा सांगितलं की मॅडम तुम्ही आदिवासी विद्यार्थ्याला जो जलजंगल जमीन आहे संस्कृतीचं पूजन करतो आणि या देशामध्ये सर्वात इमानदार देशातच नव्हे तर जगामध्ये लॉयल्टीच्या नावावर आदिवासी समाजाची ओळख होते. या समाजाच्या रक्ताचा माणूस मी या ठिकाणी आहे, तुम्ही आम्हाला हे सगळं शिकवू नका. त्यांनी बोललेत की आम्ही 5 वर्षामध्ये इतकं जर वसतिगृह निर्माण करायचं असेल तर आम्हाला 5 वर्ष लागतील. आम्ही काउंटर केलं. तुम्ही 1982 पासून सोशल वेलफेअरला सोशल वेलफेअरपासून आमचे ट्रायबल डिपार्टमेंट वेगळं केलं. 39 वर्ष झाले पूर्ण, तुम्ही आतापर्यंत वसतिगृह बांधून राहिले आणि तुम्ही 5 वर्षाची काय देताय? नंतर त्यांनी बोलले की आम्ही मुलांसाठी मॉडेल रेसिडेन्शियल. हेही बोलला आम्ही की तुमच्या मॉडेल रेसिडेन्शियलमुळे आमच्या 3 मुली स्नेक बाईटने मरण पावल्या. त्याचं काय? त्यावरती त्यांनी व्हिडिओ बंद केला का मला अशा मुलांची चर्चा करायची नाही. त्यांनी व्हिडिओ बंद केला. नंतर 2.5 तास झाले त्या चर्चेला, एकाच चर्चेला 2.5 तास झाले. आमच्या 3ऱ्या मुद्द्याला हात कोणी घातलेला नाही. त्या पलीकडे साहेबांनी आम्हाला विनंती केली, मंत्री महोदयांनी, गणेश 5 मिनटं देऊन कॅबिनमध्ये चर्चा करतोय, तुमच्याशी परत बोलतोय. आमचे साहेब परत आले नाही आणि ती चर्चा पुढे वाढली नाही. त्यानंतर त्यांनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही आजच्या दिवस या ठिकाणी थांबा, आम्ही CM साहेबांशी चर्चा करतोय, जो काही तोडगा निघत असेल त्याच्याशी काढू. त्यांनी आमची राहण्याची खाण्याची उत्तम व्यवस्था केली. जे सत्य आहे ते आहे. त्यांनी आमची राहण्याची सगळी व्यवस्था उत्तम पद्धतीची केली. आम्ही थांबलो. दुसऱ्या दिवशी 11 वाजले, 11:30 वाजले. 11:30च्या नंतर आमची चर्चा सुरुवात झाली. विजय वाघमारे साहेब त्यांच्या निवासस्थानी आले. त्यांनी आम्हाला बोललेत की गणेश यातून काय मार्ग काढता येते की आपण काढूया. बसलोय चर्चेला. त्यांनी बोलतात की यावर्षी विद्यार्थ्यांना जेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाला फॉर्म भरलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रवेश देऊया स्वयं योजनेच्या आधारावर. आम्ही त्यांना विचारलं, काउंटर केलं, ते कधीपर्यंत लागू असणार? ते म्हणतात की याच वर्षीच्या विद्यार्थ्यांना द्यायचं. यावर्षी जेव्हा फायनल इयरच्या विद्यार्थी जर 29 वर्षाचा असेल आणि उद्या 30 वर्षाचा झाला त्याच्या एज्युकेशनचं काय? त्याच्यासाठी काय उपाययोजना तुमच्याकडे आहे? त्याच्यावरती ते काहीही बोलायला तयार नाही. नंतर अर्धा तास झाला. त्याच्यानंतर म्हणते की CM साहेबांशी तुमची 2:30 वाजता आम्ही मीटिंग अपॉइंटमेंट लावलेली, त्या ठिकाणी आपल्याला जायला लागतं. आम्ही नागपूरसारख्या ठिकाणाहून या ठिकाणी आलो तर साहेबांना भेटून घेऊया, त्यांच्याकडून जर मार्ग सुटत असतील तर यापेक्षा उत्तम काही नाही असं आम्ही भूमिका घेतली. आम्ही भेटतोय असं सांगितलं. त्यानंतर 2:30 वाजायला आत्ता जवळपास 25 ते 30 मिनिटं बाकी आहे. एवढ्यात आम्हाला म्हणतात की गणेश आपल्याला साहेबांनी होकार दिला, त्यांच्या PNच्या फोन आला होता, आपल्याला जायचं आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही रेडी आहे, चला. तर ते काय म्हणतात की तुम्हाला जाण्याच्या आधी एक प्री नोट लिहून देणार आहे. त्या प्री नोटवरती तुम्हाला साईन करायचं. आमच्याकडून ते डेलिगेशन घेऊन घेणार होते, तिथे तुम्ही लिहून द्या की आम्ही मुंबई या ठिकाणी आलो असता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडून आली आणि ती चर्चा अतिशय सकारात्मक असून त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही समाधानी झालो आणि या समाधानाच्या आधारावर आम्ही आमचं आंदोलन मागं घेतोय. आमची चर्चाच व्हायची आहे, आम्ही बोलायचंच आहे. तुम्ही नोट मागताय आम्हाला लिहून द्या म्हणजे काय? तुम्ही वसतिगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देताय गुरेढोरे समजलेत का? का तुम्ही या ठिकाणी आमच्या ज्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे ते तुमच्यासाठी कुक्कुटपालन आहेत? जसं बोलणार आहे तसं करणारे विद्यार्थी असं करणार नाही. आम्ही त्यांना नकार दिला. त्याच क्षणी त्यांनी आम्हाला दुसऱ्या गाड्या करून दिल्या. आम्ही या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणाहून अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका आमच्यापर्यंत आलेली नाही. आपण सगळे पालकवर्ग आम्हाला विरोधित करतात. काल नरोड साहेब या ठिकाणी आले, त्यांनीसुद्धा आम्हाला एक सहकार्याची भूमिका दाखवली आणि आपल्या पटलावून कशा पद्धतीनं आपण एक प्रश्न सोडवू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आजसुद्धा ते या ठिकाणी आमच्यामध्ये आले, साहेब या ठिकाणी आले, सर आलेत किंवा आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपणही आलात. आम्ही नक्कीच पालकवर्ग जर आमच्या पाठीमागे उभं असेल प्रत्येक एक जंग आम्ही या ठिकाणी जिंकू शकतोय. आमची भूमिका अशी आहे साहेब, आमच्या पुढाऱ्यांनी भांडणं करून जंगलं वाचवली, रक्त वाहून देश वाचवला, तर हे वयाची अट हटवणं आमच्यासाठी खूप सोपं आहे की नाही? आता आम्ही ते करणार. संविधानाच्या पलीकडे आमच्यावर कोणीही असे गैरसंविधानिक शासन निर्णय लागू शकणार नाही ही आमची भूमिका आहे. आम्ही आजच्या तारखेला शिकलेला विद्यार्थी आहोत. आपण या ठिकाणी आलात, आम्ही अपेक्षा करतो की आपण मार्ग सुचवावा कशा पद्धतीने करायला. त्या पलीकडे आम्ही सर्व जे आमदार आमच्या संपर्काला होते त्यांना बोललो की आपण PAC काउन्सिलच्या मेंबर्स लोकांना आमच्याशी संपर्क करावा, त्यांना या ठिकाणी घेऊन यावं, आमच्या अडचणी समजून घ्यावा आणि तुमच्या प्रतिनिधित्वामध्ये जर साहेबांशी चर्चा होत असेल CM साहेबांशी तर आमचे
इथले काही जे 10-12 विद्यार्थी आहेत ते येतील, बसतील आणि आपणच आमचे प्रश्न मांडावेत आणि त्या मार्गाने जर आमचे प्रश्न सुटत असतील तर आणखीच उत्तम. ज्या ज्या प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत ते आम्ही DDVCच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, त्या मार्गाला आम्ही स्वीकारतो.